मरताना माणूस पायातली शक्ती क्षीण होती खाली कोसळतो तेव्हाच माणूस मरतो. तुम्ही असं कधी ऐकलं का माणूस उभ्या उभ्या मेला? कधीच नाही. उभ्या उभ्या कधीच मरत नाही. वाजी माणूस उभ्यानं कधीच मरत नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल त्या गजेंद्राची तुमची माझी सगळ्यांची व्यथा सारखीच आहे. संसार रूपी सरोवर आहे, मायारूपी पाणी आहे, जीवरूपी हत्ती काळरूपी मगर आहे. तू का म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्र पाणी वाचून या म्हणून. तरावया पार भव सिंधू भव सागर भव सिंधू भवाटकी भवार्णव भव नदी. हे तारून जाण्याकरता ईश्वरा वाचून दुसरं कोणीच नाही. तेथे तुला सोडवेना एका सद्गुरू वाचून. भगवंता वाचून सोडवणार कोणीच नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला सांगितलेलं आहे. राजा परीक्षिती भाग्यवान आहे की त्याला 7 दिवसाची डेडलाईन होती. त्याला 7 दिवसानं मरण येणार इतकं तरी माहिती होतं. आपल्याला माहिती का? 10:45 झालेत. 10:50 मी कीर्तन करेलच याची गॅरंटी नाही. मग काळजी करू नका, तुमचं कीर्तन पुरं करेल. परीक्षितीला ठाऊक होतं की 7 दिवस तरी आहे, आपल्याकडे तितके तरी आहे का. आणि ते जेवढे बसले तेवढे येणाऱ्या पुढच्या 7 दिवसात जाणार आहे. राग नका भाऊ. नाही सोमवारी गेले तर, मंगळवार चुकला तर, बुधवार आटोपला तर, संडे मंडे ट्युसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे 7 दिवसात कुठल्या तरी एका दिवशी आपण जाणार आहे. मला एक कविता होती इंग्लिशमध्ये. सॉलोमन ग्रांडे बॉर्न ऑन मंडे मेरिड ऑन ट्युसडे. तो म्हणतो जन्म झाला सोमवारी, शाळेत गेला मंगळवारी, नोकरी लागला बुधवारी, लग्न झालं गुरुवारी, पोरं झाले शुक्रवारी, आजारी पडला शनिवारी आणि गचकला. आयुष्य 4 दिवसाचं आहे. 2 दिवस प्रार्थनेचे आणि 2 दिवस प्रतीक्षेचे. मी तर असं म्हणेल आयुष्य 2 दिवसाचं आहे, त्यातला 1 दिवस मरणाचा आहे. 2 दिवसाचा दुनियेत तो पाहुणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगा वेगळे. दे सोडून तू अहंपणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे. उगवता सूर्य मायबाप आहे, मावळता सूर्य बायको आहे. माझं बोलू लक्षात घ्या. उगवता सूर्य मायबाप आहे. आई वडिलांमुळे आपण उगवलो म्हणून उगवता सूर्य मायबाप आहे. नमस्कार कोणत्या सूर्याला करतात लोक? बायको मावळता सूर्य. मला सांगा, लोक उगवता सूर्य पाहायला गर्दी करता का मावळता? सनसेट पॉइंट. बायको मावळता सूर्य तरी लोक म्हणतात तुझमे रब दिखता. त्यातला 1 दिवस मृत्यूचा आहे. 1 दिवशी जायचंय, सगळ्यांचा त्याग करायचा आहे. स्मशानाच्या बाहेर एक वाक्य लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी बस जिंदगी गुजर गई आते आते. मंजिल तो तेरी यही थी बस जिंदगी गुजर गई आते आते. क्या पाया तूने अपनों से उन्होंने ही तुझे जला दिया जाते जाते. जन्म येऊन तुला काय केलं? आयुष्य वेचून कुटुंब पोचले, काय हित केले सांग बाप्पा. फुकाचा चाकर झाला से कवाडी नाही सुखगडी भोगावया. दुर्लभ मनुष्य देह कष्ट पावलासी दिला कुटुंबाशी काम भोग. तू का म्हणे ऐसे आयुष्य नासले पाप ते संचिले पतनाशी. नाही बाप, हे नाशकाय कोचकाय शळकाय. प्रत्येक क्षणाला विचार करायचा आहे. म्हणून महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, क्षणात चुकला भूलू नको रे प्रभू नाम घे अवतारी रे प्राण्या. काय दंग झाला ते संसारी, सोबत नाही कोणी तुझ्या 4 खांदे करी. जाडून येतील तुझ्या देहाला बरे का सोना पुरे रे प्राण्या. काय दंग झाला ते संसारी. माय बाप पत्नी पोर रडतील क्षण भरे. जाईल महिना दुःख विसरतील खातील श्रीखंड पुरी रे प्राण्या. काय दंग झाला से संसारी. म्हणून एका ठिकाणी फार सुंदर गीत आहे. ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदेही. अरे मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही.
बहीण रडते चोडी बांगडी अंतरले बाई, आणि बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. भाऊ मेल्यावर बहीण कशी रडते तुम्ही जरा कान देऊ नाही का? भाऊ मेला म्हणून रडतच नाही ते. मला ओवाळणी कोण देईन, नवे कपडे कोण घेईन, माझ्या लेकरांना आता कोण गावाला घेऊन जाईल. बहिणीच्या घरी तुम्ही तिच्या लेकरांना बिना खाऊचं जा, ती गॅलरीतून पाहून घेते मध्ये निघून जाते. मला चांगला अनुभव आहे, मला सख्या 5 बहिणी आहेत. आणि बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. 3 दगडाची चूल करून पाणी ठेवलेलं लाही, आणि या मढ्याले नाव घातलं कोठे भिजलं कोठे नाही. जिंदगी भर ब्रँडेड करने वालो, कफन का कोई ब्रँड नाही होता. आयुष्यभर सगळं ब्रँडेड वापरलं ना, साबण, लक्स, लाईफ, हमाम, रेक्सोना, जय, डव, फेरब्लो, पियर्स, रामदेव बाबाचा ॲलोवेरा, हल्दी, चंदन, सगळे ब्रँडेड. मेल्यानंतर कोणता ब्रँड आहे साबणाचा? आयुष्यभर ब्रँडेड कपडे वापरले, मेल्यानंतर कोणता ब्रँड आहे? आयुष्यभर काबाळ कष्ट केले, पै जमा केली, कोट्यावधी रुपयाचा बंगला बांधला, इम्पोर्टेड शावर लावले, आणि वास्तुशांती दिवशी संध्याकाळी म्हातारा गेलं. त्याची शेवटची आंघोळ त्या शावर खाली करतात ना. कोटी रुपयाचा ज्याने बंगला बांधला त्याची शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये असते ना. इकडे काय पद्धत आहे? देवाचा तळाकाच नाही अवघड आहे महाराज. किती पैसा कमवला तरी तो चपातीच खाणार आहे ना. इतकंच आहे की राशनच्या ऐवजी 40 रुपये किलोची बनशी गहूची काही. असं तर नाही ना की 2000ची नोट वर्णामध्ये बुडवून खाणार आहे. करोडपती मेला तरी कपाळाला 1 रुपयाचा ठोकळा आहे. भिकारी मेला तरी राजा हो या फकीर, राजा हो या भिकारी, सबको पैसे की बीमारी. हाय पैसा, हाय पैसा, हाय पैसा, मेल्यावर भी खाय पैसा. पैसा बना भगवान, औरत बनी गुरु, बाल बच्चे बने चले तो भजन किसका करू. एकानं गाडीवर नाव टाकलं होतं, आय राणीतून होतं, तुम्हाला समजते का बघा, एक वाक्य बोलून जाईल. तर 3 बायच्या डुक्कर गाडीवरती मागे नाव टाकलं, हाय पैसा कमाऊ कैसा, आणि मरी गऊ तर सोबत ले जाऊ कैसा. सोडून भागणार नाही. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे असोनी संसारी. कमलदल वर्तन दे, त्याच्यातच राहायचे, सोडायचं नाही, ते सुटतही नाही. नका त्याजू रांडा पोरे, बांधा सोप्या माड्या घरे. घरदार सोडू नका, कोणी सोडलं नाही, सोडण्याच्या भानगडीत पडू नका. ज्यांनी संसार सोडला त्यांनी बाकीचा प्रपंच उभा केला. विठ्ठल मला तर मुक्ताबाईचा एकच शब्द आठवतो, गिरीगाव हारे कशासाठी. मुक्ताबाईचे शब्द कशासाठी पाहिजे? संसार सोडायचा आणि बाकीची उपाधी लावून घ्यायची. आधी व्याधी उपाधीन समाधी. समाधीचे कोणी प्रकार पडतात? निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी, जल समाधी, अग्नि समाधी, आणि माझ्या ज्ञानोबरायांची संजीवन समाधी. ज्ञानेश्वरांच्या समाधी मधून निघती मंजुळ स्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. मंजुळ स्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. आधी व्याधी उपाधी समाधी. म्हणून क्षणोक्षणी हाच करावा विचार. तरावया पार भवसिंधू, भवसागर, भवनदी, भवाटकी, भवार्णव, अनेक नाव आहेत त्याला.
भागवतामध्ये याचं वर्णन भवाटकीच्या शब्दाने येतं. जे जड भरताना रहुगण राजाला सांगितलं ते भवाटकीचं वर्णन आहे. तुकोबारायांनी बऱ्याच ठिकाणी भवसिंधू हा सागर शब्द वापरला. सारासार विचार करा उठावटी नामदरा कंठी तयाच्या चिंतने तराल तयाचे चिंतन निरसेल संकट तराल दुर्घट तरावया पार. सिंधू म्हणजे सागर. सागर 3 प्रकारचे, एक विद्यासागर आहे, एक जलसागर आहे आणि एक भवसागर आहे. विद्यासागर तरुण जायचं तर ज्ञानाची गरज आहे. नाही ज्ञानी नाही सदृशम पवित्रम हे विद्यते ते ज्ञान पैगा भरवे जरी म्हणे या नावे तरी संता या भजावे सर्वस्वी. जीवनामध्ये ज्ञान पाहिजे. ज्ञान नसलं तर फजिती होते. गुरु तेथे ज्ञान. जीवनामध्ये गुरु पाहिजे. आई माझा गुरु. जगात सगळ्यात मोठा गुरु आई आहे. आणि आई राहिली नाही, आई मम्मी झाली सध्या. जिजाबाईने शिवाजी महाराजांना घडवलं, पण सध्या आपली माय आपल्या लेकरांकडे किती वेळ देते हे प्रश्नचिन्हच आहे. तिला वेळच नाही. लेकराला द्यायला वेळ नाही. करिअरच्या नावाखाली, मॉडर्निटीच्या नावाखाली, आधुनिकतेच्या नावाखाली, शिक्षणाच्या नावाखाली लेकरांना वेळ देता येत नाही. थैलीतलं पाचशे झालेलं दूध बाटलीमध्ये टाकून दिलं जातं. ते पोरग त्या बाटलीला तोंड लावतं, त्याला असं वाटतं हीच माझी आई. ते पोरग त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं की मरेपर्यंत बाटली सोडतच नाही. लहानपणी दुधाची बाटली, शाळेमध्ये गेला पाण्याची बाटली, हायस्कूलला गेला कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेला बिअरची बाटली, नोकरीला लागला रमची बाटली, रमच्या बाटलीने तिजोरी आटली, मग तोंडाला लावली देशीची बाटली, देशीच्या बाटलीने हौस नाही फिटली, मग याने तोंडाला लावली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीने आतडी फाटली, मग वरतून लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीने कोण लागला, मग लावली रक्ताची बाटली, रक्ताच्या बाटलीने काही जमलं नाही, शेवटी मेलं. याच्या मड्यावर शेवटी अत्तरची बाटली. आई माझा गुरु. काही गोष्टी मातृवंशाचे संस्कार असतात, काही पितृवंशाचे संस्कार असतात. जिजाबाईंनी राजांना घडवलं हे आई साहेबांचं कर्तृत्व आहे. काय भाग्यवान असेल ती आई जिने ज्ञानोबारायांना जन्माला घातलं. काय भाग्यवान असेल ती आई जिने तुकोबारायांना जन्माला घातलं. काय भाग्यवान असेल ती आई जिने भगवान बाबांना जन्माला घातलं. सावरगाव भगवान बाबाचं जन्मगाव. तिथे कीर्तन युट्यूबला आहे माझं ते कीर्तन. मी सावरगावला गेलो होतो. बाबांच्या जन्मस्थळी 30 फुटाची मूर्ती बाबांची तिथे. तिथे कीर्तन होतं. शेवटचं जागरचं कीर्तन होतं मला वाटतं ते. म्हणजे हे महात्मे जिथे वामन भाऊ जिथे जन्माला आलेत, भगवान बाबाची जन्माला, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, निडोबा आहे, गोरोबा काका, सोपान काका, ही जी मंडळी जन्माला आली ही मातृवंशाचे पितृवंशाचे पवित्र संस्कार घेऊन जन्माला आलेत. यांना माहिती होतं तरावया पार भवसिंधू. यांना भवसागर तरुण जायचा होता. मायबाप त्याच्याकरता ज्ञानाची गरज आहे. ज्ञान पाहिजे. ज्ञान नसलं तर फजिती होते. एक वयस्कर 55-60 वर्षाचं म्हातार बँकेमध्ये गेलो. तिथे मॅनेजर, कॅशियर, शिपाई सगळे इंग्लिश बोलायचे. त्यांना वाटलं इंग्रजीचं जास्त वजन पडतं. ते घरी आलं. त्यांच्या घरी भाड्यानं एक मास्तर राहायचा. गुरुजीला सांगितलं गुरुजी मला इंग्रजी शिकवा. गुरुजीने विचार केला हे काही वय शिकायचं नाही. एक विशिष्ट टप्पा असतो शिकायचा. प्रथम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करशती. पहिल्या 25 वर्षात विद्या कमवायची असते. जन्माला आल्यापासून 25 वर्षापर्यंत विद्या कमवायची, 25 पासून 50 पर्यंत धन कमवायचं, 50 पासून 75 पर्यंत पुण्य कमवायचं आणि शेवटी 75 ते 100 पर्यंत तरुण जाण्याकरता तरावया पार भवसिंधू. मास्तरने विचार केला आता या वयात त्या बाबाला इंग्रजी कशी शिकवायची. बरं नाही म्हटलं तर म्हातारा लागेच म्हणे खोली खाली कर. म्हणे गुरुजी 500 रुपये देतो पण मला इंग्रजी शिकवा. म्हणजे चालेल. 2-2.5 तास संध्याकाळी त्या ठिकाणी इंग्रजी शिकवल्या जाते. या वयात शक्य आहे का ते. गुरुजी कंटाळला. गुरुजी सांगितलं बाबा तुम्ही जुना माल खाल्लेला आहे, तूप खाल्लेला आहे, तुमची बुद्धी एकदम स्ट्रॉंग आहे. अर्धी इंग्रजी तुम्हाला कळायला लागली. म्हणे खरंच का गुरुजी. म्हणले हो. कोणी काही विचारलं की यस म्हणायचं आणि दुसरा शब्द नो. यस नो. सोपं म्हणे गुरुजी. म्हणले बरोबर आहे. म्हातारा निघलं रस्त्याने यस नो. बस स्टँड वरती गेलं. इंग्रजी पेपर घेतला. उलटा धरला. बस स्टँडवर एकाचं पाकिट मारलं चोराने. तो चोराला शोधत होता. त्याला काही चोर सापडला नाही. पेपर उलटा धरला. याला वाटलं यानेच चोरलेलं आहे. जर पेपर वाचायचा असता तर सरळ धरला असता. ज्या अर्थी पेपर उलटा धरलाय त्या अर्थी हात तोंड लपवतोय. त्याने विचारलं म्हणले बाबा
पाकिट चोरलं का? म्हणले यस. म्हणजे लाज वाटते का? डोक्याची सफेदी झाली ना, या वयामध्ये चोऱ्या करतात. बऱ्या बोलावणं पाकिट परत करा. म्हणले नो. इतका हाणला, घरी आला. सकाळी बायकोने विचारलं आंघोळीला पाणी घालू का? खेड्यामध्ये आहे ती अजून मर्यादा, शहरामध्ये नाही. शहरामध्ये माणसंच पाणी भरतात, त्याच्यामुळे काळाकाळी करायची काही संबंध नाही. शहरात निम्मे काम माणसं करतात, निम्मे. कुकर तुम्ही लावता, शिट्ट्या हे मोजतात. लेकर तुम्ही झोपवता, झोके हे देतात. कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे. बायकोने सांगितलं आंघोळीला पाणी काढू का? म्हणले यस. बाई म्हणले धोतर देऊ का? म्हणे नो. अज्ञान असलं की फजिती होते. जीवनामध्ये ज्ञान पाहिजे. हा भाऊ सागर जर तरुण जायचा आहे, 3 सागर सांगितले, जलसागर, विद्यासागर आणि भाऊसागर. जलसागर तरायचं जहाजाची गरज आहे, विद्यासागर तरायची तर ज्ञानाची गरज आहे. पण भाऊसागर तरुण जायचं असेल, बांधा नामाचे सांगळ, नामाचे सांगळ संसार बहुवा वगळ, किंवा सांगळ बांधारे बांधारे नामाचे, नारायण नामाचे. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नाव म्हणजे नाव का? सागर तरुण जायचं ना, मग जहाजाची गरज आहे. भाऊ सागर तरुण जायची तर नामाची गरज आहे. उफराट्या नामासाठी तरले कोट्यान कोटी. तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकडे मेघ श्यामा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. तरुण जाण्याकरता नामाची गरज आहे. कोण तरुण गेलं? थोडस रामायणात या. रामायणात येण्यापेक्षा नाशिक जिल्ह्यातच या. रावण आला, रावणानं सीतेला पळवलं. आपण शॉर्टकट घेऊ सगळं. सीता रावणाच्या बापाला सापडली नसती, हे तर तुम्हाला मान्य आहे की नाही? कशामुळे सापडली? मग तिला वाटलं साधू या. खरं सांगू का, खरा खोटा साधू सीतेला ओळखता आला नाही तर आपल्या सीताबाईला ओळखता येईल का? म्हणून साधू आल्यानंतर कळालं पाहिजे साधू एका साधूच्या वेशामध्ये रावण आहे. कारण सध्या बरेच रावण जन्ममध्ये आहेत. विठाल विठाल